मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलोय। याचं कारण संविधानाचा जो मूल्य विचार आहे, स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुतेचा आणि सामाजिक न्यायाचा, तो विचार 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संतांनी रुजवायला सुरुवात केलेली होती आणि भारतीय संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे 26 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे। आणि म्हणून वारकरी संतांचा विचार ज्या संविधानामध्ये अंतर्भूत झालेला आहे त्या संविधानाच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या संविधान सन्मान सभेमध्ये मी उपस्थित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा असं सांगितलेलं होतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आहे, ही मूल्य मला फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळालेली नाही, तर ती बौद्धांच्या परंपरेतून मिळालेली आहे। ही जी बुद्धांच्या परंपरेतून मिळालेली भारताच्या मातीतली मूल्य आहे, ती मूल्य बुद्धांच्या नंतरच्या काळामध्ये कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्ण असतील, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असेल किंवा तिकडे पंजाबमध्ये शिखांची परंपरा असेल, अशा या सगळ्या परंपरांच्या मधनं हा विचार प्रवाहित होत राहिलेला आहे। वारकरी संतांनी सगळे जातीभेद नाकारले, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातीची माणसं दिसतात, त्या आजच्या भाषेमध्ये ओबीसी दिसतात, दलित दिसतात, म्हणजे सगळ्या जातीच्या जसे माणसं दिसतात, म्हणजे पुरुष दिसतात, तशा स्त्रिया सुद्धा दिसतात। जसे हिंदू जातीतले स्त्रिया आणि पुरुष दिसतात, तसं या वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम संत सुद्धा दिसतात। अशी एक व्यापक समतेची, सहिष्णुतेची परंपरा या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या रूपाने नांदत होती। त्या वारकरी संप्रदायाचा जो सामाजिक समतेचा विचार आहे, स्वातंत्र्याचा विचार आहे, बंधुतेचा विचार आहे, सामाजिक न्यायाचा विचार आहे, तो सगळा विचार आपल्याला संविधानामध्ये अंतर्भूत झालेला दिसतो। म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे। मी उदाहरणाने वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचा नाहीये, पण एक गोष्ट मला महत्त्वाची वाटते। मी अलीकडे होय होय वारकरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, तो लिहिताना एक संदर्भ मला महत्त्वाचा वाटला। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेचा त्यांचा जो बहुजन महासंघ होता, या बहुजन महासंघाने एक मागणी केलेली होती। ती मागणी अशी होती की जी 4 शंकराचार्यांची पीठ आहेत, त्या 4 शंकराचार्यांच्या पीठावरती 2 जी पीठ आहे तिथं बहुजन जातीचा व्यक्ती नेमावा, अशा प्रकारची मागणी केलेली होती। जर तुम्ही खरोखर हिंदू एकता म्हणताय, तुम्ही खरोखर हिंदू धर्माला मानताय, हिंदू धर्मातल्या जनतेच्या हिताचा विचार करताय, आणि जर ती तुमची खरोखर प्रामाणिक भूमिका असेल, तर बाळासाहेबांनी असं आव्हान दिलं की त्या 4 पीठापैकी 2 पीठावर बहुजन व्यक्ती नेमून दाखवा। हे आव्हान जेव्हापासून दिले तेव्हापासून त्यांनी स्वीकारलेलं नाही। म्हणून खरी वारकरी परंपरा आणि त्या वारकरी परंपरेमधल्या एका व्यक्तीला त्या शंकराचार्य पीठावर नेमण्याची मागणी सुद्धा त्यावेळेला बाळासाहेबांनी केलेली होती। आणि मगाशी आदरणीय सुजाताताईंनी जसं सांगितलं की पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर जे दलितांकरता खुलं करण्यासाठी आधी साने गुरुजींनी संघर्ष केला आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी केलेला होता। सामाजिक समतेचा जो मूल्य विचार वारकरी संतांनी मांडलेला आहे, तो वारकरी विचार जगण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज आहे। या संविधानाची निर्मिती ज्यांनी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती संतांचा किती प्रभाव होता हे फक्त सांगतो आणि थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक लिहिलं, जाती व्यवस्थेचं मुच्छेदन, आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला होता। बाबासाहेब असं म्हणाले होते की कोणत्याही प्रकारची राजकीय क्रांती करण्याच्या अगोदर एक सामाजिक आणि धार्मिक क्रांती होणं आवश्यक आहे। कुठलाही राजकीय बदल घडण्याच्या अगोदर समाजात सामाजिक आणि धार्मिक बदल होणं महत्त्वाचं असतं। आजच्या 25 नोव्हेंबरच्या अखेरच्या भाषणामध्ये संविधान सभेतल्या बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की आता एक मत एक व्यक्ती हे तत्व आपण लागू केलेलं आहे, पण एक व्यक्ती आणि एक मूल्य हे तत्व सुद्धा आपल्याला लागू करायचं आहे। म्हणजे राजकीय लोकशाही जितकी महत्त्वाची आहे तितकी सामाजिक लोकशाही महत्त्वाची आहे। आणि म्हणून एखादा राजकीय बदल जर घडवायचा असेल तर तो राजकीय बदल घडवण्याच्या अगोदर सामाजिक धार्मिक बदल घडवावा लागतो। आणि मग त्यासाठी त्यांनी जगभरातली अनेक उदाहरणं दिलेली होती। त्यात भारतातली 3 उदाहरणं दिली होती। पहिलं उदाहरण होतं तथागत गौतम बुद्धांचं। बुद्धांनी धार्मिक सामाजिक क्रांती केली म्हणून मौर्यांचं साम्राज्य उभं राहिलं। दुसरं उदाहरण होतं शीख परंपरेचं। शिखांनी धार्मिक सामाजिक क्रांती केली म्हणून शिखांचं साम्राज्य उभं राहू शकलं
आणि तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते वारकरी संतांचं दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी संतांनी सामाजिक धार्मिक क्रांती केली, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलेलं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲलिगेशन ऑफ कास्ट मध्ये मांडलेलं आहे. समता सैनिक दलाच्या भाषणामध्ये त्याने तुकाराम महाराजांची अहिंसा आमच्यासाठी प्रमाण असं सांगितलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, आळंदीचं जे ज्ञानोबारायांचं मंदिर आहे ते मंदिर बलिदान करता खुलं करण्यासाठीच्या सत्याग्रहाचा विचार सुद्धा पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हा संतांचा प्रभाव आहे, म्हणून तो संविधानात आलेला आहे. त्या संविधानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या विचारपीठाने दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.